तर मागच्या भागामध्ये तुम्ही बघितलं की मॉइश्चर पावडरचे प्रकार काय असतात, मॉइश्चर पावडर वापरली कशाला जाते. तर आपण या भागामध्ये बघणार आहोत की मॉइश्चर पावडर प्रमाणेच अजून एक प्रकार वापरला जातो, ते म्हणजे कार्बन. आता आपण दादांना विचारूया की कार्बन पावडर नेमकी कशासाठी वापरली जाते. हा जो कार्बनचा प्रकार आहे हा कांडीमध्ये आहे आणि हा जो प्रकार आहे हे ग्रॅन्युल्स फॉर्मॅटमध्ये आहे. तर दादा मला दोन्हीचं महत्व सांगा, दोन्ही मधला फरक सांगा. ओके, तर कार्बन हा फक्त या 2 प्रकारात पण नाही आहेत. कार्बन पावडर मध्ये पण येतो, पण पावडर गॅस त्याची फॅक्टरीमध्ये उडते, तर ते उडण्याचं प्रमाण कमी करण्याचं काम हे आपला कार्बन करतो. ज्याप्रमाणे मॉइश्चर पावडर रिसायकलिंग मध्ये वापरल्या जाते, त्याचप्रमाणे कार्बन पण वापरला जातो. कार्बन हा मटेरियल जे असतं ते पीपीचं मिक्स स्क्रॅप येतं, तर काही पार्टन असतं की ब्लॅक ग्रॅन्युल्स बनवावं लागतात, तर त्यासाठी कार्बनचा वापर केला जातो. ओके, हा जो कार्बन आहे माझ्याकडचा, जो कार्बन पाण्यामध्ये टाकल्यानंतर आहे ना, पाण्यामध्ये डुबत नाही. आणि प्लस याचा बेनिफिट असा होतो की जे पीपी मध्ये काही मिक्स स्क्रॅप दुब्बनमध्ये पण येतं, तर दुब्बनमध्ये जे स्क्रॅप येतं ते पाण्यात समजा डुबतं, पण आपला कार्बन दाण्याला पाण्यावरती तरंगण्यासाठी हेल्प करतो. दुब्बनचं प्रमाण जर थोडंफार जास्त असेल हो, किंवा तर बाबा ते मग तैरणचं मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपला कार्बन उपयोगी येतो. हो, बरोबर. जर कोणत्याही ग्रॅन्युल्स मॅन्युफॅक्चररला किंवा दाना बनवणाऱ्या कंपनीला जर कार्बन पावडर किंवा मॉइश्चर पावडर पाहिजे असेल तर मला डीएम करा किंवा माझा 9096138396 या क्रमांकावरती संपर्क साधा. धन्यवाद.